नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. उद्या वट सावित्री पौर्णिमा असल्यामुळे आमची तयारी आताच चालू झाली आहे रात्रीपासूनच. आणि ह्या वर्षी फर्स्ट टाईम आमच्या आहो माझ्या आणि दिदूच्या हातावर मेहंदी काढतात आणि हा क्षण खूप खास आहे आमच्यासाठी. त्यामुळे खूप भारी वाटते. सकाळी लवकर उठून मी बाहेरचे सगळे कामं आवरून घेतले. आता बघू शकता तुम्ही आमच्या अंगणातून बाहेरचा लुक कसा दिसतोय. आता माझी देवपूजा करून झाली. त्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं. बाहेर तुळशीची पूजा करून घेतली. आज वट सावित्री पौर्णिमा, त्यामुळेच मी आज उंबरठा पण केले. बाहेर रांगोळी काढून घेतली आणि आता लागले मी स्वयंपाकाला. त्या अगोदरच मी पुरण शिजायला ठेवलं होतं. आता मी गूळ मिक्स करून घेतले. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता माझी देवपूजा वगैरे करून झाली. आता वाजले सकाळचे 7:15 आणि इकडं माझं पुरण पण तयार होईल. आता पुरणामध्ये मी विलायची आणि जायफळ टाकते इथं बारीक कांडून. चवीला छान लागते. त्यामुळं पुरण तयार झालं. पुरण वाटून घेतलं मी. लगेच दूध आलं होतं त्यामुळे तिथं तापायला ठेवते. आता दूध तापायला ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर लगेच मी कढईत तेल गरम करायला ठेवलं. आता मी भजे बनवून घेते. भजे बनवले. लगेच मी पापड वगैरे तळून घेतले. आता मी बनवते कटाची आमटी. त्यासाठीच लागणारा सर्व मसाला भाजून घेतला, थंड करून मिक्सरला काढून घेतला. आता ते मसाला मी फ्राय करते. इथं बघू शकता आपली कटाची आमटी तयार झाली. कशी झणझणीत आणि मस्त दिसते. आता मी बनवते पुरणाची पोळी. तर बघू शकता तुम्ही कशी पोळी टम्मा अशी फुगले. अशा छान पोळ्या करून घेतल्या. आणि मग अशी माझ्या लक्षातच नव्हतं वडफळं करायचे. तर मी शेवटी इथं वडफळं आणि देवासाठी नैवेद्य बनवून घेतला. आता माझा सगळा स्वयंपाक झाला. त्यानंतर मी पूजाचं ताट भरलं आणि मी साडी घातली. आता मी निघाले वडाला जाण्यासाठी. कसा वाटला माझा आजचा लूक? आवडला का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. वडाच्या झाडाची पूजा का करावी तर सांगतेच पुढे तुम्हाला. वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच वट पौर्णिमेला त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. आता मी इथं वडाची छान अशी पूजा करून घेते. बघू शकता वडाचं किती मोठं झाड आहे. छान अशी पूजा करून झाली आणि आता मी फेरे मारून घेते. वडाला फेरे वगैरे मारून झाले आणि त्यानंतर बायकांना हळदी कुंकू लावून ओटी भरून घेतली.
आता इथंच विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महादेवाचं मंदिर सगळं इथं देव असल्यामुळं इथं देवाला नमस्कार वगैरे करून घेतला, नैवेद्य ठेवला. छान. मंदिरात आलं ना खूप छान वाटते. तर खूप छान पूजा वगैरे झाली, खूप मैत्रिणी भेटल्या इथं, सगळ्यांशी गप्पा वगैरे झाला, सगळं देवाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही निघालो घरी. आज मस्त पुरणपोळीचा बेत होता. छान असं जेवण करून घेतलं. कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.